स्त्री ही तिच्या संपत्तीबद्दल मृत्यूपत्र न करता मयत झाली तर तिची संपत्तीचे कायदेशीर वारीस कोण, म्हणजेच तिच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कोणाकडे हस्तांतरित होईल, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे ॲडव्होकेट प्राप्ती माने. तुम्हा सर्वांचं क्लिअर कट लॉ चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू स्त्रीची संपत्ती किंवा मालमत्ता आणि त्याबद्दल ती मृत्यूपत्र न करता मयत झाली तर तिचे कायदेशीर वारस कोण आणि त्यांचे प्राधान्यक्रम तसेच नियम काय आहेत, तर त्याबद्दल कायदेशीर तरतूद हिंदू वारसा कायदा 1956 कलम 14, 15 आणि 16 मध्ये नमूद आहे. हिंदू स्त्रियांची संपत्ती कलम 14 पोट कलम 1 अंतर्गत सांगितलेली आहे. हिंदू स्त्रियांच्या संपत्तीमध्ये चल अचल संपत्तीचा म्हणजेच मुएबल इमुएबल प्रॉपर्टीचा समावेश होतो. कलम 14 नुसार हिंदू स्त्रीने कोणत्याही मार्गाने मिळवलेली मालमत्ता ही तिची संपूर्ण मालकीची म्हणजेच ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते. मग तिने ती मालमत्ता ही हिंदू वारसा कायदा अंमलात येण्यापूर्वी अथवा नंतर मिळवली असेल आणि म्हणूनच तिला तिच्या संपत्तीची तिच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हिंदू स्त्रीची संपत्ती कलम 14 पोट कलम 1 या अंतर्गत एक्सप्लेनेशन्स म्हणजे जे काही स्पष्टीकरण दिलेले आहे त्या अंतर्गत चल अचल संपत्तीचा समावेश होतो. अशी संपत्ती ही तिने वारसा हक्काने, मृत्यूपत्राने, वाटपाने, पोटगीच्या बदल्यात तसेच विवाहापूर्वी, विवाहाच्या वेळी किंवा विवाहानंतर कोणत्याही व्यक्तीकडून, ती व्यक्ती ही तिचे नातेवाईक असो किंवा नसो, ह्यांनी ज्या काही भेटवस्तू दिल्या असतील अशा वस्तूंचा देखील तिच्या संपत्तीमध्ये समावेश होतो. तसेच अशी संपत्ती ही तिने तिच्या स्वतःच्या कौशल्याने किंवा कष्टाने तसेच खरेदी खताद्वारे, दीर्घकालीन उपभोगाने अथवा इतर कोणत्याही मार्गाने अर्जित केली असेल आणि यामध्ये अशा कोणत्याही मालमत्तेचा समावेश होतो जी या कायद्याची अंमलबजावणीपूर्वी तिने स्त्रीधन म्हणून धारण केली असेल. कलम 14 पोट कलम 1 अंतर्गत हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती म्हणजेच ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते. परंतु त्यास काही अपवाद आहेत, ते म्हणजेच कलम 14 पोट कलम 2 अंतर्गत सामान्यतः हिंदू स्त्रीला मिळालेली संपत्तीवर तिची संपूर्ण मालकी असते. परंतु जर ती संपत्ती ही भेटवस्तू, मृत्यूपत्राद्वारे, अन्य कोणत्याही दस्ताद्वारे किंवा दिवाणी कोर्टाच्या हुकुमनामा म्हणजेच डिक्री किंवा आदेशाद्वारे म्हणजेच ऑर्डर नुसार मिळालेली असून त्यात मर्यादित संपदा किंवा अधिकार प्रदान करण्यात आले असतील तर त्या संपत्तीला तिची पूर्ण मालकी मानली जाणार नाही आणि म्हणूनच अशी संपत्ती ही ह्या प्राविधानाअंतर्गत वगळण्यात आलेली आहे. त्यामध्ये उदाहरण म्हणजेच फक्त राहण्याचा हक्क. जर कोणत्याही घरामध्ये कोर्टाच्या आदेशान्वये हिंदू स्त्रीला फक्त राहण्याचाच हक्क असेल म्हणजेच ती त्या घरासंदर्भात इतर कुठलेही हस्तांतरण करू शकत नाही. तर मृत हिंदू स्त्रीच्या संपत्तीचे 3 प्रकारात वर्गीकरण करूया. एक, उर्वरित संपत्ती जी कलम 15 पोट कलम 1 अंतर्गत आहे. 2, हिंदू स्त्रीला तिच्या आई वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कलम 15 पोट कलम 2. 3, हिंदू स्त्रीला तिच्या पती किंवा सासऱ्यांकडून वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कलम 15 पोट कलम 2. तर एक जी आहे ती म्हणजेच उर्वरित संपत्ती कलम 15 पोट कलम 1 अंतर्गत हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकारीचे सर्वसाधारण नियम. मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू स्त्रीची मालमत्ता ही खालील नियमानुसार हस्तांतरित होईल. प्रथम चरण त्यामध्ये एक आहे मुलगे आणि मुली म्हणजेच तिची अपत्य. 2, मृत झालेल्या मुलगा किंवा मुलगी ह्यांची मुले म्हणजेच तिची नातवंड. आणि 3, पती. ह्या प्रथम चरणामध्ये जे तिचे वारीस आहेत ह्या सर्वांना समान हिस्सा मिळेल. जर ह्यामध्ये कोणीही वारस नसेल तर मग ते दुसऱ्या चरणात म्हणजेच तिच्या पतीच्या वारसांकडे जाईल. तिच्या पतीचे वारस कोण हे कलम 8 ते 13 नुसार डिसाईड केले जातील. जर ह्यामध्ये देखील तिचे कोणीही वारस नसतील तर मग तिची संपत्ती ही तिच्या आई आणि वडील ह्यांच्याकडे जाईल. जर आई आणि वडील हे देखील नसतील तर ते पुढील चरणात म्हणजेच वडिलांच्या वारसांकडे जाईल. ते कलम 8 ते 13 नुसार डिसाईड केले जाऊ शकते. जर ह्यामध्ये देखील कोणीही वारस नसतील तर ते आईच्या वारसांकडे जातील आणि ते कलम 15 ते 16 नुसार डिसाईड केले जाऊ शकतात. दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजेच हिंदू स्त्रीला तिच्या आई वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कलम 15 पोट कलम 2 अंतर्गत.
जर कोणतीही संपत्ती ही हिंदू स्त्रीला तिच्या आईवडिलांकडून वारसा हक्काने मिळाली असेल आणि तिला मुलगा मुलगी नसतील किंवा ते मयत झाले असतील आणि मयत झालेल्या मुलगा मुली ह्यांची मुले देखील नसतील, म्हणजेच तिचे नातवंड देखील नसतील, तर अशा वेळेला ही जी संपत्ती आहे ही तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल. पुढील वर्ग 3. हिंदू स्त्रीला तिच्या पती किंवा सासऱ्यांकडून वारसा हक्काने मिळालेली संपत्ती. कलम 15 पोटकलम 2 अंतर्गत जर कोणतीही संपत्ती ही हिंदू स्त्रीला तिच्या पती किंवा सासऱ्यांकडून वारसा हक्काने मिळाली असेल आणि तिला मुलगा किंवा मुलगी नसेल किंवा ते मयत झाले असतील आणि मयत मुलगा आणि मुली ह्यांची मुले देखील म्हणजेच तिची नातवंड देखील नसतील, तर अशा वेळेला अशी संपत्ती ही तिच्या पतीच्या वारसाकडे जाईल. उदाहरणार्थात आपण एक घेऊया. ही एक हिंदू स्त्री आहे, ती मयत झालेली आहे आणि तिच्यानंतर तिचे जे वारीस आहेत ते म्हणजेच तिचा पती, तिचा मुलगा, मुलगा आणि मुलगी. तर सर्वसामान्य कायद्यानुसार तिची जी संपत्ती आहे ही 4 जणांमध्ये समान विभागली जाईल, म्हणजेच प्रत्येकाला 1/4 हिस्सा मिळेल. दुसरं एक उदाहरण बघूया. ही स्त्री आहे आणि ही तिच्या पतीची बहीण आहे आणि हा तिचा सख्खा भाऊ आहे. तर सर्वसाधारण कायद्यानुसार ही जी पतीची बहीण आहे तिला पहिला हक्क मिळेल, कारण कलम 15 पोटकलम 1च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तिचा समावेश होतो. तर हा जो की तिचा सख्खा भाऊ आहे हा कलम 15 पोटकलम 1च्या चौथ्या टप्प्यात येतो. परंतु जर ला संपत्ती ही तिच्या आईवडिलांकडून वारसा हक्काने मिळाली असेल तर अशा वेळेला मग तिची संपत्ती ही ला मिळेल. कलम 16 हिंदू स्त्रींच्या वारसामधील क्रम आणि वाटपाची पद्धत. नियम 1. जर महिलेला मुले पती असेल तर संपत्ती ही फक्त त्यांनाच मिळेल आणि त्यामध्ये त्यांना समान हिस्सा मिळेल. नियम 2. जर मुलगा मुलगी मयत असतील तर त्यांचा हिस्सा त्यांची मुले हिंदू स्त्रीच्या निधनाच्या वेळी ह्यात असतील तर त्यांच्या आई वडिलांना मिळणारा हिस्सा हा त्यांना म्हणजेच तिच्या नातवंडांना मिळेल. नियम 3. जेव्हा संपत्ती ही वडिलांच्या किंवा पतीच्या वारसाकडे जाते तेव्हा ती संपत्ती ही वडील किंवा पती ह्यांचे जे कायदेशीर वारस असतील त्यांना मिळेल. आणि कलम 29 नुसार जर कोणीच त्या स्त्रीला वारीस नसेल तर सदर संपत्ती सरकारला मिळेल. जर व्हिडिओमधील कायदेशीर माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच कायद्याशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.